नमस्कार मित्रो, मी स्वप्नील सावरकर. हिंदुस्तान पोस्ट मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत. निवडणूक रोखे म्हणजे निवडणुकीत कोणाला रोखायचा प्रश्न नाहीये. तो रोखे म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड, जेम्स बॉन्ड नाही, इलेक्टोरल बॉन्ड. यामुळे भ्रष्टाचार कमी होणार होता, पण आता कोर्टाने ताशेरे ओढलेत एसबीआय बँकेवर आणि एसबीआयने सर्व रोख्यांचे संपूर्ण आकडेवारी सकट सगळं कोर्टाला जमा केलंय. आणि सुरुवातीपासून आतापर्यंत या सगळ्या प्रकारात जो काही मीडियात आणि इतरत्र सोशल मीडियात जो गोंधळ चालला होता, हा नक्की प्रकार काय आहे, कशामुळे चाललाय, निवडणूक रोखे प्रकरण आहे तरी काय, सर्वसामान्यांना या अनेक मनात अनेक प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं देण्यासाठी आज आपण हा शो करतोय. आणि त्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत राजकीय विश्लेषक, अभ्यासक डॉक्टर उदय निरगुडकर. उदयजी नमस्कार, स्वागत आहे. साधारणतः निवडणूक रोखे म्हटलं की तांत्रिक भाषेमध्ये सगळे इलेक्टोरल बॉन्डच्या आकडेवारी आणि या सगळ्या गोष्टी समोर यायला लागतात. मग काही कंपन्यांची नावं आली, त्यांनी करोडो रुपये भाजपला दिले, करोडो रुपये तृणमूलला दिले, काँग्रेसला दिले. मुळात हा प्रकार आहे कसा, ह्याचा जागतिक पातळीवर कसा काय उगम झालेला आहे, भारताच्या इलेक्टोरल बॉन्ड बद्दलची माहिती आणि जगात कशा पद्धतीने निवडणुकांचा बाजार, असा थोडासा नकारात्मक शब्द आहे पण आपण पॉझिटिव्ह अर्थाने घेऊया की हा बाजार हाकण्याकरता शेवटी पैसे लागतात. हा पैसा उभा राहतो कसा, आणि निवडणुकीच्या निमित्ताने गोळा होणारा देणगी स्वरूपातला जर पैसा पांढऱ्या स्वच्छ व्यवहारात जर ठेवायचा असेल तर निवडणूक रोखे का महत्वाचे आहेत. आणि त्याला समजा आता जो काही विरोध होतोय कोर्टाकडून ना, त्याच्यात कोर्टाचा अवमान करण्याचा कुठलाही हेतू नाही, पण जर कोर्ट त्याच्यावर ताशेरे ओढतय तर ते का ओढतय आणि त्याला पर्याय काय, या सर्व अनुषंगाने तुमच्याशी आम्हाला चर्चा करायची आणि हा विषय समजून घ्यायचा आहे. म्हणून अगदी सुरुवात तुम्ही अगदी इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे नक्की काय, त्याचा थोडक्यात इतिहास आणि गरज यावर आम्हाला सांगा. इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे अगदी सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं झालं तर एक गिफ्ट कार्ड आहे. जसं आपल्याला साधारणतः खादी ग्रामोद्योग विकासचं मिळतं की ते गिफ्ट कार्ड घेऊन खादी ग्रामोद्योग विकासच्या कुठल्याही दुकानात तुम्ही जाऊ शकता आणि त्या दुकानात जाऊन तुम्हाला पाहिजे तो हा असा जो एक कुर्ता आहे किंवा त्याच्यावर जॅकेट आहे, शर्ट आहे, काय जे तुम्हाला घ्यायचं असेल ते घेता येईल, तेवढे पैसे मायनस होत जातात. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हे सर्वसामान्य माणसाला समजेल अशा स्वरूपाचं मी तुम्हाला सगळं चित्र सांगितलं. इलेक्टोरल बॉन्ड्स किंवा निवडणूक रोखे जे आहेत हे असेच आहेत. ज्या कॉर्पोरेट्सना, ज्या व्यक्तींना एखाद्या राजकीय पक्षाला देणगी द्यायची आहे त्यांनी स्टेट बँकेच्या काही सिलेक्ट शाखांमधून दर 3 महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात ते रोखे विकत घ्यायचे आणि ते रोखे आपल्या हातात ठेवायचे आणि ते ज्या पक्षाला आपल्याला देणगी द्यायची आहे त्याला ते पक्षाला आपण देणगी द्यायची. संपलं. हा इतका सरळ साधा व्यवहार आहे. आता निवडणुका लढवायला पैसे लागतात का, तर 100% निवडणुका लढवायला पैसे लागतात. अन्यथा आपल्याकडे निवडणुकीच्या खर्चाची मर्यादाच कशा ठेवली असती जर पैसे लागत नसते तर. खर्चाची मर्यादा 95 लाख रुपयाची लोकसभेला आहे. त्याचाच अर्थ असा आहे की निवडणुकीच्या एकूणच व्यवहाराला सगळ्याला पैसे लागतात. अर्थात हे पैसे कोट्यावधी लागतात का, तर 100% कोट्यावधी लागतात. एक निवडणूक 10 15 हजार कोटीची 543 जागांची आता होते. ही परिस्थिती आहे. आज लोकसभा जर तुम्हाला लढवायची असेल तर इलेक्शन कमिशनचा 95 लाखाचं जे मर्यादा आहे ती सोडून द्या, परंतु पक्ष आहे, पक्षाचे इतर कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांचा मिळून जर खर्च पाहिला प्रत्येक मतदारसंघात साधारणतः 2 महत्वाचे उमेदवार आणि 2 साधारणतः फारसे महत्वाचे नसले परंतु अस्तित्व दाखवून देतील असे उमेदवार आणि 4 ते 5 हे साधारणतः असे उमेदवार की ज्यांना कुठलेही अस्तित्व नाही. हे सगळ्याची जर गोळाबेरीज केली तर एकेका निवडणुकीला 300 ते 400 कोटी रुपये खर्च होत आहेत. ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. अर्थात हे सगळे व्हाईट मध्ये होतात का, अकाउंटेड होतात का, तर हे होत नाही.
मग ब्लॅकचे पैसे येतात कुठून? तर मग ज्या लोकांना देणगी द्यायची असते त्यांच्याकडून ब्लॅकचे पैसे येतात. आता या ब्लॅकचे पैसे येतात त्याच्यात मग गंमतच आहे. समजा एखाद्या पक्षाला कोणी 1 लाख रुपयाची देणगी दिली, तर जो ती देणगी कलेक्ट करणारा आहे, नेता कार्यकर्ता जो आहे, तो नेता कार्यकर्ता ती संपूर्ण रक्कम आपल्या संघटनेला देईल याची खात्री काय आहे? मग तो काय करेल? तर ती रक्कम त्यातली काही स्वतःकडे ठेवेल आणि पक्षाकडे काही रक्कम देईल. आता स्वतःकडे जी ठेवेल ती रक्कम 5-10% आहे का? तर असं उलट होते. आता 5-10% पक्षाला जातात आणि बाकीचे ह्याला येतात. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की अशीच व्यवस्था आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये होती आणि ही जी व्यवस्था महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आहे त्याच्यातनं काळ्या पैशाचं खूप मोठ्या प्रमाणात जनरेशन होत होतं आणि निवडणुका या काळ्या पैशावरच चाललेल्या होत्या. आता जर आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये स्वच्छता आणायची असेल, जर आपल्या त्याच्यात पारदर्शकता आणायची असेल, तर काळ्या पैशाची गरजच आपल्याला कमी करायला पाहिजे. बरोबर आहे? निवडणुकीचा खर्च तर वाढत जातोय. मग याला उपाय काय असतो? तर उपाय अगदी साधा आहे. तो म्हणजे हे रोखे तुम्ही विकत घ्यायचे. हे रोखे विकत घेतलेत की तुमच्या ज्या आर्थिक ताळेबंद तुम्ही वर्षाच्या शेवटी ती कंपनी सादर करते त्याच्यात त्यांना ती रक्कम दाखवावी लागणार आहे. आणि राजकीय पक्ष ज्यांना ती देणगी मिळणार आहे त्यांना ती व्हाईट मध्ये मिळालेली आहे, त्यांना ती चेकनी मिळालेली आहे, त्यामुळे त्यांनाही ती रक्कम दाखवावी लागणार आहे. म्हणजे कोणी कोणाला किती दिले ह्या गोष्टीपेक्षा सुद्धा ती जी रक्कम आहे ती रक्कम ज्याला आपण ज्ञात सोर्स म्हणून, ज्याला आपण ज्याचं आपण हे काढलेलं आहे काय म्हणून आपण ज्याला ज्याचं केवायसी आलेलं आहे, ज्याची इन्कम टॅक्स भरता येतील किंवा भरलेले आहे, अशा स्वरूपाच्या देणग्या आल्या तर ही व्यवस्था बऱ्याच अंशी सुधारेल असं म्हणायला वाव आहे. आणि म्हणून आपल्याकडे 2017 साली सर्वप्रथम इलेक्टोरल बॉन्ड याविषयी बोललं गेलं आणि 2018 पासून आपल्याकडे इलेक्टोरल बॉन्ड द्यायला सुरुवात झाली. अर्थात त्याला विरोध झाला, अनेक पक्षांनी विरोध केला. मग ज्या विरोध करणारे आहेत त्यांनी हे बॉन्ड घ्यायला नकार दिला का? मला सांगा. हे संवैधानिक नाही असं ते म्हणतात. मग संवैधानिक नसलेली गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही पैसे घेतलेत का? तर भारतीय जनता पक्ष ज्यांच्या राज्यात हे आलेलं आहे त्यांना सर्वसाधारणपणे जे आता मागच्या 5 वर्षात 20,000 कोटीचे रोखे विकले गेले स्टेट बँकेतना, त्यापैकी 6,000 कोटी रुपये हे भारतीय जनता पक्षाला आले. आता भारतीय जनता पक्षाची ताकद काय? तर 303 जागा लोकसभेमध्ये आणि साधारणतः 14 ते 15 राज्यात त्यांची सत्ता आहे असं आपण म्हणू. या व्यतिरिक्त दुसरा मोठा पक्ष कुठला? तर तो काँग्रेस असायला पाहिजे होता, कारण काँग्रेस इज द सेकंड लार्जेस्ट पार्टी इन लोकसभा. पण सर्वात जास्त रोखे भाजपच्या नंतर जर कोणाला मिळाले असतील तर ते आहे तृणमूल काँग्रेस. तृणमूल काँग्रेसला तब्बल 1,600 कोटी रुपये मिळाले. आता तृणमूल काँग्रेसकडे 4-5 राज्य वगैरे आहेत का? तर त्यांच्याकडे एकच राज्य आहे आणि जे एक राज्य आहे आणि त्यांचे एक 20-25 खासदार आहेत. काँग्रेसचे 35 खासदार आहेत. तर काँग्रेसला मिळाले 1,400 कोटी. BRS ही जी तेलंगणाची पार्टी आहे त्यांना 1,200 कोटी रुपये तब्बल मिळाले. बिजू जनता दलाला 773 कोटी रुपये इतकी प्रचंड रक्कम मिळाली की ज्याचं अस्तित्व हे फक्त एका राज्यापुरतं मर्यादित आहे. आणि द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाला 639 कोटी मिळाले ज्यांचंही अस्तित्व फक्त एका राज्यापुरतं मर्यादित आहे. पण आज किमान हे पैसे व्हाईटने आले आणि ब्लॅक मनीचा स्त्रोत थांबला हे तर आपण मान्य केलं पाहिजे होतं. त्यामुळे ही संपूर्ण व्यवस्था इलेक्ट्रोल बॉन्डनी पूर्णपणे पारदर्शी झाली का? तर मी असं म्हणेन बऱ्याच अंशी ती पारदर्शी झाली, जरी पूर्णपणे ती पारदर्शी झाली नाही असं जे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं किंवा विरोधकांचं म्हणणं होतं त्यात तथ्य आहे नाही आपण सोडून देऊया. परंतु आज ह्या क्षणाला हे कर्ज हे रोखे आपण बंद करून पुन्हा जर कॅश ट्रान्झॅक्शन कडे येत असू तर मग ज्या सुधारणा झाल्या त्याच्यापासून आपण दूर जातोय असं मला वाटतं.
अगदी अगदी. पण तरी एक प्रश्न सतावण्यासारखा असा आहे, एक तर अमित शहानी दिलेलं स्पष्टीकरण की भाजपच्या 303 जागांच्या तुलनेत मिळालेला निधी आणि इतर पक्षांना त्यांच्या जागांच्या तुलनेत मिळालेला निधी, यावर अगदी रवीश कुमार पासून बऱ्याच युट्यूबर्सनी आणि तथाकथित पुरोगामी लोकांनी खूप टीका केलेली आहे आणि त्याचं म्हणजे त्यांच्या पद्धतीने अगदी एक विश्लेषण करून सांगितलेलं आहे. ते त्याला काउंटर करणं हा एक महत्वाचा मुद्दा तुमच्याकडून अपेक्षित. आणि दुसरं, कोर्टाने जे ताशेरे ओढले किंवा ते खरोखरच इतके गंभीर आहेत का, आणि त्याला उपाय काय? कोर्टाच्या ताशेऱ्यांवर काही उपाय आहे की? माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला 5 जजेसचं बेंच होतं, म्हणजे इट्स अ सायझेबल बेंच. त्यांनी स्टेट बँकेला कुठल्या गोष्टीवरनं धारेवर धरलं तर बॉन्ड, त्याची डोनेशनची अमाऊंट आणि ती कोणाला गेली हे सगळं आमच्या समोर उघड करा. त्याच्यात काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या तांत्रिक अडचणी 6 मार्चला ही सगळी सबमिट करायचं होतं. त्याच्यात 2 दिवस आधी पिटिशन दाखल केली गेली आणि सांगितलं गेलं की हा डेटा अजून काही तयार नाही आहे आणि तो व्हायला 2 ते 3 महिने लागतील. सुप्रीम कोर्ट सेड नथिंग डुईंग. सर्वसामान्य माणसाला आणि सुप्रीम कोर्टाला हा अधिकार आहे आणि तो असलाच पाहिजे असं त्यांचं मत आहे की जेणेकरून ही देणगी जी राजकीय पक्षाला मिळालेली आहे ती देणगी कोणी दिली, केव्हा दिली आणि किती अमाऊंटची देणगी दिली. म्हणजे समजा कंपनी आहे, त्यांनी काँग्रेसला दिली आणि ती नोव्हेंबर 2022 मध्ये दिली आणि त्याची रक्कम 5 कोटी आहे, 10 कोटी आहे, जे काही आहे. आता ह्याच्याकरता बरंचसं कोरिलेशन करावं लागणार होतं. ते कोरिलेशन करण्याकरता वेळ लागेल असं त्यांनी सांगितल्यानंतर भारतीय जनता पक्षाला स्वतःची काळी कृत्य लपवायची आहेत म्हणून ते असं करतायत अशी एक बोचरी टीका भारतीय जनता पक्षावर त्यावेळी विरोधी पक्षांकडून झाली. पण मग आज 20,000 कोटीपैकी फक्त 6,000 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला आलेले आहेत. मग उरलेले 14,000 कोटी जे आलेले आहेत आणि त्याचे जे लाभार्थी पक्ष आहेत, मग त्यांची कुठली काळी कृत्य आता या निमित्तानं उघडवणार आहेत मला सांगा. मग त्याचा दुसरी बाजू आणण्याची तेवढीच सत्य असू शकेल. याचा विचार मल्लिकार्जुन खरगे असतील, ओमार अब्दुल्ला असतील, अखिलेश यादव असतील, यांच्यापैकी कोणी केला नाही. पण याच्यामधून एक प्रचंड धुराळा उडवायची संधी मात्र त्यांना नक्की मिळाली. स्वप्नीलजी, एक लक्षात ठेवा, आज पारदर्शी प्रशासन ही जशी गरज आहे तसं निवडणुकांच्या प्रक्रियेतली पारदर्शकता ही देखील तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे जर एखाद्या प्रोसेसनी दूध का दूध पाणी का पाणी होणार असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. कोर्टाने जेव्हा ताशेरे ओढले तेव्हा भारंभार बातम्या सर्व मीडियात आणि सोशल मीडियात अगदी दिसल्या, आल्या, चर्चा झाल्या. आपण हा शो मुद्दाम आत्ता का करण्यामागचं कारण हेच आहे, आता अनेकांची बोलती बंद झालेली आहे. पण सत्य हे लपणार नाही. आपल्याला जी सत्य आहे, त्यात भले भाजप दोषी असो किंवा आणि कोणी असो, समोर आणणं आपलं काम आहे. म्हणून मी हा शो आत्ता मुद्दाम तुम्हाला विनंती करून करायला सांगितला की हे आता यापुढे जे सत्य आहे ते समोर यायला हवं. आता तुम्हाला मी एक सांगतो स्वप्नीलजी, जर समजा असं धरून चला की तुमचा एक राजकीय पक्ष आहे आणि तुम्हाला देणगी मिळाली किंवा तुम्ही एक कॉर्पोरेट आहात आणि तुम्ही माझ्या विरोधक पक्षाला तुम्ही देणगी दिली असं मला कळलं किंवा मला देणगी दिली असं कळलं माझ्या विरोधकांना, उद्या काय होईल मला सांगा? त्यांचं तुमच्याबद्दलचं मत काय होणार आहे? म्हणजे एक प्रकारे तुमच्या देणगी देणाऱ्याच्या राईट टू प्रायव्हसीवर आपण गदा आणत नाही आहोत का? खर तर राजकीय पक्षांना किती देणग्या मिळाल्या हे त्यांच्या बॅलन्स शीटवर येणारच आहे. बरोबर आहे ना? कॉर्पोरेटनी किती देणग्या दिल्या हे सुद्धा येणारच आहे. मग असं असताना एक ज्याला आपण काय म्हणू, पैशाचा स्रोत हा अकाउंटेड आहे, हीच फार मोठी गोष्ट आहे माझं मत आहे. आतापर्यंत पैशाचा स्रोत कुठेही अकाउंटेड नव्हता.
अगदी. सर, शेवटचा एक आपण आटोपता घेऊया, पण मला एक प्रश्न राहून विचारावा वाटतोय, तो म्हणजे समजा कोर्टाच्या म्हणण्यानुसार रोखे हा विषय आपण जर समजा बासनात गुंडाळला किंवा रोखे असावेत की नसावेत याचा एक तटस्थ विश्लेषण तुम्ही करायला हवं. आणि जर असाय आणि ह्याची जगाशी तुलना, बाकी जगभरातल्या लोकशाहीमध्ये ज्या निवडणुका होतात तिकडचा पैसा कसा वापरला जातो आणि त्याच्या तुलनेत जर आज आपल्याकडे हा निर्णय घेण्यात आला आणि हा जर कोर्टाने त्याच्यावर ताशेरे ओढले तर याला पर्याय काय, हा अगदी आता तरी व्हाईट सोर्स इन्कमचा कुठलाही पर्याय माननीय सर्वोच्च न्यायालयानं अथवा इतर कोणा तज्ञानं सुचवलेला नाही. जर तसा तो पुढच्या काही काळात त्यांनी सुचवला की ज्याच्यामध्ये कोणालाही टार्गेट करता येणार नाही परंतु ट्रान्सपरन्सी असेल, माहिती सर्व उघडी झाली असेल, असं जर कोणी व्यवस्था दाखवून दिली तर त्याचं स्वागत असेल. नंबर 1. नंबर 2, प्रत्येक देशात जिथं लोकशाही निवडणुका होतात तिथे कॉर्पोरेट देणग्या येतात. अनेक ठिकाणी त्या देणग्या पक्षाला मिळतात, मग पक्ष तुम्हाला वाटतो. काही ठिकाणी त्या व्यक्तींना मिळतात आणि व्यक्ती पक्षाला देतो. किंवा तिसरं म्हणजे दोघांनाही मिळतात देणग्या. जवळपास प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला 8 ते 10 प्रकारच्या देशांचा अभ्यास केला. अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, इंग्लंड, कुठेही 100% ज्याला आपण म्हणू की बाबा हे आदर्श आहे, हे आपल्याला फॉलो करता येईल अशी व्यवस्था जी आता अपेक्षित आहे तशी दिसत नाही. किंबहुना जी व्यवस्था आहे, उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये काहीही तुम्हाला डिस्क्लोज करायची गरज नाही. समजा तुम्ही उमेदवार आहात आणि मी तुम्हाला 50,000 पाऊंड आणून दिले, आय डिड नॉट डिस्क्लोज एनिथिंग, यू डिड नॉट डिस्क्लोज एनिथिंग, अशी तिकडे आत्ताची व्यवस्था आहे. कॅनडामध्ये पण तेच आहे, जर्मनीमध्ये पण तेच आहे. मग त्यापेक्षा ही रोख्यांची जी कल्पना होती, व्यवस्था होती, ती निश्चितच स्वागतार्ह होती असं मला वाटतं. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने याविषयी काही मत व्यक्त केलेलं आहे, काही निर्णय दिलेला आहे. आता यापेक्षा चांगली व्यवस्था शोधून काढणं आणि ती लवकरात लवकर अंमलात आणणं याकरता या व्यवस्थेला तातडीनं पावलं उचलावी लागतील. अन्यथा काळ्या पैशाचा वापर जो निवडणुकीत वाढलेला होता तो पुन्हा वाढेल आणि या देशात भ्रष्टाचाराचा भस्मासूर पुन्हा फोफावेल असं मला वाटतं. अगदी. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही अगदी साध्या सोप्या शब्दात नेहमीप्रमाणेच हा सगळा विषय, कठीण विषय, तांत्रिक विषय सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केला. लोकांना नक्कीच आवडलं असेल. लोकांनी आवर्जून कॉमेंट करावेत, सूचना कराव्यात. पुढच्या मुलाखतीत पुढच्या विषय घेऊ तेव्हा तुमच्या या सूचनांचा आम्ही आदर राखतोच हे तुम्हाला लक्षात आलं असेल. पालन करत जाऊ आणि कमेंट्स करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, युट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करायला विसरू नका. बरं, जाता जाता विरोधकांना फक्त एवढंच सांगणं आहे, लोकशाहीचा मुख्य आधारस्तंभ आहात. कोर्टाचा आधार घेऊन कोर्टाने ताशेरे ओढले म्हणून तुम्ही जे काय विरोधक म्हणून जे काय राजकारण करताय ते शेवटपर्यंत किमान न्यायचा प्रयत्न तर करा. अर्ध्यात विषय सोडू नका. ईव्हीएम बाबत तुम्ही हेच करताय. सुप्रीम कोर्टाने एकदा सांगितल्यावर सुद्धा मध्ये तुम्ही त्या विषय पुन्हा आणायचा प्रयत्न करता, मध्येच सोडता. आता रोख्यांचा प्रश्न आला. एक लक्षात घ्या, तुम्ही लोकशाहीचा एक आधारस्तंभ आहात. तुम्ही विरोधक जितके लोकांच्या बाजूने सक्षमपणे लढतील तेवढंच सत्ताधारी सुद्धा योग्य ते काम करतील. सत्ताधाऱ्यांवर अंकुश म्हणून तुमची गरज आहे. तुम्ही चुकीच्या पायंडे पाडू नका आणि सत्ताधाऱ्यांनाही नको त्या गोष्टी करायला भरीस पाडू नका. खूप खूप धन्यवाद.